सुमधुर असणारा हा आमरस जगात भारी. सगळ्यांनाच आवडणारा आमरस बनवणं मात्र थोडंसं किचकट काम वाटतं किंवा भांड्यांचा पसारा खूप जास्त होत असतो. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तो फेसाळलेला आमरस खायला तितकीशी मजा येत नाही आणि फार गुठळे असणारे आमरस सुद्धा आपल्याला काही आवडत नाही. म्हणूनच हा असा एकसंध असा आमरस कसा बनवायचा हेच तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आमरस काळा पडू नये म्हणून सुद्धा खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सगळ्यात आधी इथे मी आंबे घेतलेले आहेत. 5 आंबे घेतले. हे पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, की जेणेकरून वरती काही चीक असेल किंवा काही औषधी फवारणी केलेली असेल, या पाण्यामध्ये भिजल्यानंतर निघून जाईल. तर कमीत कमी 15 मिनिट किंवा जास्तीत जास्त तुम्ही अर्ध्या तासासाठी तरी ठेवू शकता. आता तोपर्यंत आपण काय करूयात, अगदी फ्रेश कुटलेली वेलची आपण घेऊयात. फ्रेश कुटलेली वेलची असेल तर स्वाद आणखीन जास्त डबल होतो. तर इथे 4 ते 5 वेलची सोलून घेतलेली आहेत. वेलची चांगली बारीक अशी कुटून घ्यायची. आता आमरसमध्ये जर तुम्हाला साखर घालायची असेल तर ती सुद्धा थोडीशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. मग मी काय केलंय, इथे थोडंसं खलबत्त्यामध्येच जमेल तितकी बारीक मी करून घेतलेली आहे. म्हणजे साखरेसोबत वेलची सुद्धा छान अशी बारीक होईल. तर जवळजवळ एक पोह्याचे 3 ते 4 चमचे इथे मी साखर घेतली. अर्धवटच ओबडधोबड अशी बारीक झालेली आहे, साईडला करून ठेवलं. आता जवळ-जवळ 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. हे आंबे असेच मी पाण्यामध्ये ठेवले होते. सगळ्यात आधी आंबा असा हाताने चोळून धुवायचा. जी देठाची साईड असते तिथे बराचसा चीक असतो, तो सुद्धा या पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये आपल्याला आंबा हा बादला जातो, तर हे होऊ नये यासाठी सुद्धा काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा. आंबा इथे स्वच्छ धुवून झालेला आहे. आता यानंतर हे आंबे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. नेहमी आपण काय करतो, की आंबा संपूर्णपणे असा दाबून घेतो, छान मऊसूत करून घेतो आणि मग यामधला गर आपण पिळून काढतो. पण अशा वेळेस ना, आंबा आतमधून खराब झालेला आहे का, किडलेला आहे का, हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही आणि मग किडलेल्या आंब्याचा गर हा चांगल्या आंब्याच्या गरामध्ये पडू शकतो. मग असं व्हायला नको आणि ती थोडीशी जास्त मला किचकट आणि वेळखाऊ अशी प्रोसेस वाटते. म्हणूनच सगळ्यात आधी तर आपल्याला आंबे रेग्युलर आपण जसे कट करून घेतो ना, त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे. तर आंब्याच्या अशा 4 फोडी करून घ्यायच्या आणि मधली जी कोय असते ती वेगळी ठेवायची आहे. आणि याच पद्धतीने इतर उरलेले जे आंबे आहेत ते सुद्धा मी कट करून घेणार आहे. इथे संपूर्ण आंबे कट करून झालेले आहेत. आता ना आपण मिक्सरचा इथे वापर करणार आहोत, ना रवेचा वापर करणार आहोत. तरी सुद्धा एक छान अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला, आपल्याला ज्या भांड्यामध्ये आमरस काढून घ्यायचा आहे ते इथे भांडे घ्यायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असा तळणीचा झाऱ्या असतो, याला स्पायडर झाऱ्या म्हणतात. तर हा आपल्या घरामध्ये सगळ्यांकडेच अवेलेबल असतो. याने ना इतका पटापट आमरस होतो की तुम्हाला फार असा वेळ सुद्धा लागणार नाही. कसं ते बघा. तर आता इथे आंब्याची एक फोड मी घेतलेली आहे. आता ही आंब्याची फोड आपल्याला उलटी या झाऱ्यावरती ठेवायची आणि वरून आंबा अलगद असा दाबून घ्यायचा आहे. तुम्ही याआधी पुरणाच्या चाळणीची ट्रिक पाहिली असेल, पण त्यामध्ये ना आपल्याला खूप वेळ असं पुरणाच्या चाळणीवरती घासत बसावं लागतं आणि बराचसा वेळ जातो. पण इथे ना अतिशय परफेक्ट आणि अगदी सोपी, झटपट तयार होणारी ही ट्रिक आहे. बघा, हलकंसं दाबून घेतलं की पटकन यामधला गर सुद्धा खाली पडला जातो आणि थोडीशी ही साल या जाळीवरती अशी खरबडून घेतली ना, की अजिबात याला गर शिल्लक राहत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, असं मस्त यामधून गर सगळा निघालेला आहे आणि याची साल अशी पूर्णपणे कोरडी दिसते. तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. ही जी फोड आहे ती या झाऱ्यावरती चांगली अशी दाबून घ्यायची आणि अलगद ही फिरवून घ्यायची. गर आपोआप खाली पडला जातो आणि जे काही थोडीफार याला गर राहिलेला आहे, रस राहिलेला आहे, तो सुद्धा थोडासा खरबडून घेतला की लगेचच निघाला जातो. आंब्याच्या साईडची जी छोटी फोड असते ती सुद्धा याच पद्धतीने तुम्ही करू शकता. अगदी सहज याचा सुद्धा गर असा खाली पडला जातो. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की पटकन असा याचा गर जो आहे तो खाली पडलेला आहे आणि या सालीला अजिबातच रस राहिलेला नाही. साल एकदम कोरडी झाली आहे. आता कोयमधला जो गर आहे तो सुद्धा या झाऱ्याच्या खाचांमधून अगदी सहज खाली गळला जातो. तर या पद्धतीने बनवणं थोडंसं कठीण जर वाटत असेल किंवा झाऱ्या फार हलत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, झाऱ्याच्या आकाराची एखादी वाटी घ्यायची. या वाटीवरती तुम्ही झाऱ्या ठेवू शकता आणि अगदी व्यवस्थित तुम्ही यामधला गर काढून घेऊ शकता. तर बघा, सालीला अजिबात रस किंवा गर राहिलेला नाही. अगदी साल ही कोरडी वाटतेय.
तर झाऱ्याच्या मदतीने अगदी 5 मिनिटाच्या आतमध्येच इथे गर काढून झाला. यामध्ये वेलची आणि साखर सुद्धा मी आत्ताच मिसळलेली आहे आणि आता साखर घातल्यानंतर ना हलकीशी चकाकी या आमरसला येते. आता बऱ्याचशा गुठळ्या आहेत, तर आपण इथे मिक्सरचा वापर न करता एक छानशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. एक खाली मोठं भांडं घ्यायचं किंवा ज्यावरती पुरणाची चाळण बसेल असं भांडं घ्यायचं. यामध्ये आपण गाळून घेतलेला संपूर्ण गर काढून घ्यायचा आणि आता एखादी पळी तुम्ही घेऊ शकता किंवा ग्लास जरी घेतला तरी सुद्धा चालेल. अगदी 2 मिनिटाच्या आतमध्येच हा संपूर्ण गर खाली गळला जातो आणि एकसंध असा आमरस तयार होतो. आपण यामध्ये आधीच साखर घातली आहे, ती साखर सुद्धा अगदी सहज मिक्स होते, विरघळली सुद्धा जाते. आमरस बनवण्याची ही ट्रिक मला स्वतःलाच इतकी मनापासून आवडली आणि इतकी सोपी वाटते ना, ज्यावेळेस तुम्ही स्वतः ही पद्धत ट्राय कराल ना, त्यावेळेस तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आता बऱ्याचदा काय होतं, की आंबा खाल्ल्यानंतर तो बादला जातो. सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्येच आंब्याचा सीझन असतो. मुळातच आंब्याची प्रकृती उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये सुद्धा आंबे खाऊन चालणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्यामध्ये असणारे जे केसराचे धागे असतात किंवा कोयला जे धागे असतात ना, ते धागे घशामध्ये दाटले जातात, घशामध्ये चिकटले जातात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो, आंबा बाधू शकतो. असं जर पुरणाच्या चाळणीमधून तुम्ही आमरस गाळून घेतला तर हे धागे सुद्धा वेगळे होतात आणि अजिबात हे घशामध्ये दाटत नाहीत आणि आमरसामध्ये तर येतच नाहीत. यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे धागे सहज वेगळे करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की या धाग्यांमध्ये बराचसा आमरस शिल्लक आहे, तर अशा वेळेस पाववाटी पाण्यामध्ये हे धागे ठेवायचेत आणि नंतर हे तुम्ही पुन्हा एकदा गाळून घेऊ शकता. म्हणजे जो काही आमरस असेल तो पूर्ण निथळला जाईल आणि धागे धागे असे वेगळे होतील. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आमरस खाली झालेला आहे. अगदी एकसंध, अजिबात गुठळ्या नाहीत किंवा मिक्सरमध्ये फिरवल्यासारखं फेसाळपणा अजिबातच नाही. रंग, टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि यावरती आलेली चकाकी सुद्धा किती कमाल दिसते. तर माझ्या सांगण्यावरून एकदा तरी या पद्धतीने आमरस जरूर ट्राय करून पहा. आता आमरस बऱ्याचदा काळा पडला जातो, तर याचं एक मुख्य कारण म्हणजे जर तुम्ही आमरस फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवताना एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये, बरणीमध्ये ठेवायचा आहे. हा जर तुम्ही असाच स्टीलच्या भांड्यामध्ये जर ठेवला तर तो नक्कीच काळा पडू शकतो आणि हा आमरस असाच बराच वेळ ओपन राहिला तरी सुद्धा तो काळा पडू शकतो. म्हणून आमरस नेहमी झाकून ठेवायचा, काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचा, म्हणजे तो अजिबात काळा पडत नाही. लगेच खाणार असाल तर मात्र तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये घेऊ शकता, फक्त ॲल्युमिनियम, पितळ किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही. आमरस बनवताना लागणाऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आशा करते की आजच्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी, या टिप्स जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.